नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात देखील पहिल्या आठवड्यासारखे एकूण 9 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आज शुक्रवार 12 वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स सुरू आहेत आणि त्यानंतर वोटिंग लाईन्स बंद होतील. अशातच एकंदरीत या आठवड्याचे फायनल वोटिंग ट्रेंड आलेत. यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. मित्रांनो, जे काही 9 कंटेस्टंट नॉमिनेट झालेत, तर याच्यापैकी 3-4 कंटेस्टंट आहेत ना, ते बॉटमलाच आहेत आणि कन्फ्यूज आहे की कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर. कारण या 3-4 कंटेस्टंटला अजिबात वोटिंग होताना दिसत नाही आणि त्यांचा खेळ देखील पाहिजे तसा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. तर बघूया कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, जे काही वोटिंग ट्रेंड सध्या पाहायला मिळतात त्याच्यामध्ये 9व्या स्थानी ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे, बाल्कनी गँगची प्राजक्ता शुक्रे. करण सोनावणे गेल्यानंतर प्राजक्ताचा गेम पाहिजे तसा पाहायला मिळत नाही किंवा करण होता तेव्हाही तसा प्राजक्ताचा गेम पाहायला मिळत नाही. करण जेव्हा गेला त्यानंतर पहिला दिवस तर ती एकदम शांतच होती, जास्त दिसली नाही आणि आता जी काही दिसते तर ती टोळीच्या मागेपुढे करताना दिसते. तिचा गेम जास्त नाहीये आणि जे काही आता ती खेळते ते काही प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही. सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये प्राजक्ता ही 9व्या स्थानी आहे. नंबर 8 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे सागर कारंडे. सागर कारंडेचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात नाही आणि जे काही तो मुद्दे मांडतो, जे काही बोलतो ते थोडंसं इन लॉजिक वाटतं. म्हणजे खरं तर काल जो काही चप्पलचा मुद्दा झाला होता रुचिता आणि तन्वीमध्ये, तर चप्पलला घेऊन तो काहीतरी वेगळेच मुद्दे काढताना दिसत होता. तर कुठेही मुद्दा नाही, कुठेही कंटेंट नाही आणि त्यामुळे सागरला तेवढी वोटिंग होताना दिसत नाही. सागर या वोटिंग ट्रेंडमध्ये 8व्या स्थानी आहे. नंबर 7 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यद हिचा देखील गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा पाहायला मिळत नाही. सध्या काटा टीम आणि राखीमुळे दीपाली थोडीशी दिसते, परंतु दीपाली ठीक आहे, आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते, पण ते मुद्दे, काही तिचे मुद्दे आहेत ना, ते लोकांना अजिबात पटत नाही. तसा गेम ही तिचा बिग बॉसच्या घरामध्ये नाही. दीपाली सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 7व्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो, नंबर 6 वरती आली ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेने आपला गेम चेंज करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने ती खेळताना देखील दिसते. कधी टोळी टीम मध्ये बसते, कधी बाल्कनीवाल्यांकडे जाते, कधी काटावाल्यांकडे जाते. तिचा असा फिक्स गेम राहिलेला नाहीये आणि याच्यामध्ये ती नक्कीच पुढे अडकणार. आता सबशे लोकांना दिसते की ही आपला गेम साध्य करण्यासाठी इकडे तिकडे फिरते. तिने जरी गेम चेंज केला असला तरी तेवढं ते वर्क होताना दिसत नाहीये. तर अनुश्री आहे ना, या तिच्या बदलत्या खेळाचा पुढे नक्की फटका बसणार आहे. तर अनुश्रीचा हा जो काही सध्या बदलता गेम आहे तो काही लोकांना अजिबात आवडताना दिसत नाही. सध्या अनुश्री ही 6व्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो, 5व्या स्थानी ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदारला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. मित्रांनो, 3 कंटेस्टंट टोळीचे नॉमिनेट आहेत, यामध्ये अनुश्री, रोशनदादा आणि त्यानंतर रुचिता. पण अनुश्रीने वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे ती जास्त टोळीमध्ये आहे असं मला वाटत नाही. रोशनदादाचं सांगायचं झालं तर तो टोळीमध्ये असून नसल्यासारखा सध्या आहे. तो बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया म्हणून फिरताना दिसतोय. त्यामुळे टोळी टीमचे एकच सदस्य नॉमिनेट आहे असं सध्या तरी आपण धरूया आणि रुचिताला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. रुचिता खेळते बिग बॉसच्या घरामध्ये, खूप सारा गेम खेळते, दिसण्याचा प्रयत्न करते, सगळे काही बिग बॉसच्या घरामध्ये करते. परंतु हे जे काही ती करते ना, हे थोडंसं निगेटिव्ह, थोडंसं काय भरपूर निगेटिव्ह दिसते. ती सांगते की मी चेंज झाले. चेंज होते ती, परंतु परत आपल्या त्या मूळ पदावरती लगेच ती येते. ते काही चेंज होणार नाही, माणसाचा तो स्वभाव आहे. रुचिता खेळते, परंतु तिचा बराचसा गेम हा निगेटिव्ह जातोय. पण टोळी टीमचा सपोर्ट तगडा आहे. त्यामुळे रुचिता बॉटमला असलेली ही रुचिता सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे आणि ती बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट झालेली आहे. त्यानंतर 4थ्या स्थानी आहे तो म्हणजे आपला छोटू काळूडान प्रभू शेळके. मित्रांनो, प्रभू शेळके याला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. जेव्हापासून रितेश देशमुखने सांगितले की तुला दिसायचं आहे, गेल्या आठवड्यात तू 2-3 वेळा दिसलास, पण या आठवड्यात प्रभूने ठरवलंय की काही करून मला दिसायचंय, कुठल्याही मुद्द्यात मला घुसायचं आहे आणि त्या पद्धतीने प्रभू करताना दिसतोय, प्रभू दिसतोय. त्यामुळे लोक त्याला वोटिंग होताना दिसते आणि त्याची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. तर प्रभू या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे सचिन भाऊ कोमावत. सचिनचा बिग बॉसच्या घरामध्ये 0 गेम आहे. त्याच्यावरती जेव्हा येते ना, तेव्हाच तो मुद्दे मांडतो. बाकी तो देखील बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया म्हणूनच वावरताना दिसतोय. सचिन भाऊ आणि रोशन भाऊ या 2 भावांचा बिग बॉसच्या घरामध्ये 0 गेम सध्या पाहायला मिळतोय. पण लोक या दोघांना चांगला सपोर्ट देताना दिसतात. सचिन भाऊ या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहेत. जरी ते 3ऱ्या स्थानी असले तरी
बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही कंटेंट नाही, त्यामुळे ते देखील बॉटमला आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहे ते म्हणजे आपले राकेश बापट. राकेशचा गेम काही लोकांना आवडतो, काही लोकांना तो आवडत नाही. राकेशने काल एक पाऊल पुढे टाकले आणि रुचिताला डील दिलेली आहे, की आपण पुढे एकत्र येऊन खेळूया. त्यामुळे राकेशचा देखील मास्टरमाइंड गेम आपल्याला पुढच्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. तर राकेशचा गेम बऱ्यापैकी लोकांना आवडतोय आणि त्याला तशी वोटिंग सुद्धा होताना दिसते आणि काटा टीमचा फुल सपोर्ट राकेशला आहे. त्यामुळे राकेशच्या वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. नंबर 1 वरती आहे तो म्हणजे रोशन भाऊ भजनकर. रोशनच्या बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यात तर 0 गेम आहे. राखीने खूप प्रयत्न केला त्याला पुढे आणण्याचा, दाखवण्याचा, परंतु रोशन मी दिसणार नाही अशी शपथच रोशनने घेतली, की तुम्ही काही करा, मी बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार नाही. मिस्टर इंडियाच आहे असं म्हणून रोशन सध्या दिसतोय. अजिबात मुद्दे ठेवताना दिसत नाही आणि त्याला जर कोणी काही बोललं त्यांच्या टीमने तर मग रडारडी असा रोशनचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. पण रोशनला सध्या तगडा सपोर्ट मिळतोय. जरी रोशनला चांगली वोटिंग होत असली तरी तो सुद्धा बॉटमलाच आहे, कारण बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट फार महत्वाचा आहे. तर एकंदरीत सध्याचे हे जे काही फायनल वोटिंग ट्रेंड आहेत याच्यामध्ये प्रभू, सचिन, राकेश आणि रोशन हे कंटेस्टंट थोडेसे टॉपला वाटतात वोटिंगमध्ये प्राजक्ता, सागर, दीपाली, त्यानंतर अनुश्री हे थोडेसे बॉटमला वाटतात. पण एकंदरीत संपूर्ण गेम पाहता मला सध्या तरी प्राजक्ता, सागरदादा, त्यानंतर प्रभू आणि सचिन हे लोक थोडेसे बॉटमला मला वाटतात, की या 4 जणांपैकीच एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. आता एक जातात की 2 जातात की नो इव्हिक्शन होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्राजक्ताचा गेम आता बिग बॉसच्या घरामध्ये खरंच दिसत नाही, ती बॉटमला आहे. त्यानंतर सागरचाही गेम पाहिजे तसा राहिलेला नाहीये. सचिन भाऊला वोटिंग सध्या होताना दिसते, परंतु नुसती वोटिंग होऊन चालत नाही, कंटेंट देखील पाहिजे आणि गेल्या नॉमिनेशनमध्ये सचिन भाऊ हा बॉटमला आला होता. रितेश भाऊने त्याला बॉटमला ठेवलं होतं, त्यामुळे हा देखील डेंजर झोनमध्ये आहे. आणि प्रभू जरी आता दिसत असला तरी तो देखील डेंजर झोनमध्ये आहे. रोशनचं सांगायचं झालं तर रोशनला तगडा सपोर्ट मिळतोय, परंतु त्याचाही बिग बॉसच्या घरामध्ये पाहिजे तसा कंटेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. तर एकंदरीत असं वाटतं की प्राजक्ता, सागर, प्रभू आणि सचिन यावरतीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. आता कोण जातंय घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. 1 जातं, 2 जातं किंवा मग गेल्या 2 आठवड्यामध्ये 4 सदस्य घराबाहेर गेलेत. त्यामुळे असंही असेल की नो इव्हिक्शन होऊन या सदस्यांना पुढच्या आठवड्यामध्ये परत ठेवलं जाऊ शकतं आणि अजून काहीतरी बिग बॉस या लोकांसाठी ट्विस्ट आणतील किंवा मग एखाद दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा देऊ शकतात. तर असे काही वोटिंग ट्रेंड आहेत. यापैकी कोण जाणार घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा कोणत्या सदस्याला सपोर्ट आहे हे देखील कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.